गंगापूर धरणाला लागून उभारण्यात आलेल्या बोट क्लबची पर्यावरण मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली। 2 वर्षांपासून बांधून तयार झालेला हा क्लब धूळ खात पडलाय। तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या तोंडावर 25 फेब्रुवारी 2014 मध्ये क्लबचं उद्घाटन सिने कलाकारांच्या उपस्थितीत करून घेतलं होतं। मात्र या बोट क्लबला अनेक घटकांचा विरोध होता। बोट क्लबमुळे गंगापूर धरणाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असा आक्षेप घेण्यात आला होता। बरेच साहित्य आहे, सरकारची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे आणि या संदर्भातला तातडी निर्णय घेणं, नजीकच्या काळात निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे। अन्यथा हे सगळे एवढा इन्व्हेस्टमेंट वाया जाईल। ज्यावेळेस आम्ही विभागाचे लोक बसू, सरकारचा आमचा विभाग आहे, कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी परमिटेड आहेत त्याच होऊ शकतील, ज्या परमिटेड नाही त्या होणार नाही। नाशिककरांची मागणी नसताना बोट क्लब सुरू करण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे जनसुनावणी घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। शेतकऱ्यांनी जमिनी पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी दिल्या होत्या, मात्र त्यावर बोट क्लब करण्यात आला। त्यामुळे सरकारनं प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय। 20 लाख लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा हा महत्त्वाचा सोर्स आहे, तिथे प्रदूषण होणार आहे या बोट क्लब किंवा सी प्लॅन अशा ॲक्टिव्हिटीजमुळे। दुसरा जो त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, हे मातीचं धरण आहे। तर या मातीच्या धरणावर जर अशा कुठल्याही मोटरची ॲक्टिव्हिटी करण्याची कुठली स्ट्रक्चरल ऑडिट किंवा सिक्युरिटीची त्यांची पाहणी केली आहे का, याचं पण आपल्याला चौकशी केली पाहिजे। या सगळ्यांना आहे ना, गोदावरी डॅम याच्या पलीकडे पर्यटन कुठे करावं काही सुचत नाही आहे। एवढं सुंदर सुंदर सगळे गड किल्ले आहेत आजूबाजूला नाशिकच्या पसरलेले आहेत, त्याचा विकास केला तरी पर्यटन होऊ शकतं। पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार व्हिजिट महाराष्ट्र ही संकल्पना राबवत आहे। त्या अंतर्गत नाशिकमधील बोट क्लबही सरकारच्या अजेंड्यावर आहे। त्यामुळे येत्या काळात पर्यावरण प्रेमींचा विरोध यशस्वी ठरतो की सत्ताधाऱ्यांची महत्वाकांक्षा याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।